हाय फ्रेंड्स, मित्रांनो, कशा आहात? नटखट कृष्णाचा जीवन प्रवास या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. बघू शकता, सकाळी सकाळी मी उठलो तेव्हा कृष्ण स्वतः रेडी होता, कारण की मी झोपलेलोच. तेव्हा कृष्ण डायरेक्ट सीधा माझ्याकडे आला आणि कृष्ण सकाळी सकाळी उठल्या मला म्हणतो की मला ब्रश करायचा आहे. मित्रांनो, जे ॲक्टिव्हिटी आपण करतो डेली उठल्यावर, ते ॲक्टिव्हिटी त्याच्याबरोबर लक्षात राहतात. मित्रांनो, त्यानंतर त्याला करायचा होता ब्रश आणि कृष्णाने केला ब्रश. आणि कृष्णाने खूप नाटकं करून करून ब्रश केला. पूर्ण पावडर आपल्या स्वतःच्या अंगावर सांडून टाकले आणि त्याने स्वतः मला देखील भरून टाकलं. मित्रांनो, बघू शकता कृष्णाची ब्रश करण्याची टाईल तुम्ही. तर ही पेस्ट द्यायचं कारण म्हणजे कोळशाची पेस्ट आम्ही विकत घेतली खास कृष्णासाठी. मित्रांनो, कारण लहान मुलांना आणि मोठ्या माणसांना देखील ही पेस्ट म्हणजे आपलं कोलगेट वगैरे वापरू नये, कारण की सगळ्यात जास्त कॅन्सर त्याच्यानेच होतं. मी अशी न्यूज ऐकलेली मित्रांनो, आणि ते खरं पण आहे. न्यूज नाही तर प्रत्येक भरपूर गोष्टींपासून, कॅन्सर तज्ज्ञ लोकांपासून मी ऐकलेले आहे. सकाळी उठल्या उठल्या आपण जो टूथपेस्ट वापरतो त्याच्यात कॅन्सरचे प्रमाणाचे धोके खूप जास्त आहेत. मित्रांनो, म्हणून सहसा करून आम्ही कृष्णाला अवॉइड करतो, कारण की कोलगेट वगैरे टूथपेस्ट वगैरे द्यायचं म्हणून आम्ही मंजन घेतलं आहे काढं कृष्णासाठी. आणि कृष्णा खूप मंजनने ब्रश पण आवडीने करतो, पण मित्रांनो त्याला पेस्टची सवय पडलेली म्हणून तो पेस्टचाच वापर करायचा म्हणजे प्रयत्न करतो. पण आम्ही त्याला क्लिअर कट म्हणतो की पेस्ट वापरू नको. बघू शकता त्याने मला पण भरलं आणि मी पण स्वतः पेस्ट ब्रश करून त्याला दाखवत होतं की ब्रश असा करायचा. पण त्याला जे करायचं होतं तेच करत होता, कारण की माझ्याकडनं पेस्ट पण हिसकत होता. मी त्याला म्हटलं की पेस्ट वापरू नको, तू हे मंजनच वापर, लहान मुलांसाठी मंजन हे चांगलं असतं. आणि बघा, तो मला पण ब्रश करून देतो आहे. ऐकत नाही, प्रत्येक गोष्टीवर त्याची मनमानीच करतो. मी बघा, इथं नाटकं करून करून ब्रश करतो आहे आणि चालू आहे त्याचं ब्रश करण्याची ॲक्टिव्हिटी. तर जे चॅनलवर नवीन असेल त्यांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नटखट कृष्णाचा जीवन प्रवास या चॅनलला तुमचा सपोर्ट नक्कीच राहू द्या. असेच व्हिडिओ आमचे नवनवीन तुम्हाला बघायला मिळतील, म्हणून बेल आयकॉनला पण प्रेस करा आणि नटखट कृष्णाचा जीवन प्रवास या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर त्यानंतर असं झालं की आम्ही त्याचे कपडे चेंज केले. त्यानंतर तो कृष्णा मोबाईल बघायला लागला, कारण की थोडा वेळ त्याला मोबाईल बघावाच लागतो, म्हणजे बघावा लागत नाही. तो जास्त त्रास देतो तेव्हा आम्ही कधीतरी त्याला थोडा वेळ मोबाईल देतो, जास्त वेळ त्याला आम्ही मोबाईल देत नाही. पण त्याची नाटकं बघू शकता, कारण की त्याचा जे तो पाहतो त्याच्यानंतर पुढे त्याचं कंटिन्यू चालू असतं की ही रील स्क्रोल कर, ती रील स्क्रोल कर. एका व्हिडिओवर त्याचं होत नाही, हे पाहिल ते पाहिल, सतत तो मी त्याला सांगितलं मला फ्रँकीज दे, तर मित्रांनो मला फ्रँकीज देतो. आणि तुम्हाला पण सबस्क्रायबर लोकांना पण फ्रँकीज दे असं सांगितलं, तर सगळ्यांनाच फ्रँकीज देतो आहे. बघा, त्याचं रोलचं स्क्रोलिंग चालूच आहे अजून, आणि त्याच्या मस्ती अजूनही चालूच आहेत. त्याला असं नाही की आपल्या हातात मोबाईल राहील तर तो खेळेल, नाही, त्याला त्याच्या हातातच मोबाईल पाहिजे आणि त्याच्याप्रमाणेच त्याला व्हिडिओ आवडतात, तेच तो व्हिडिओ लावत असतो आणि त्याच्या मनानुसारच तो वागत असतो. आणि सतत आम्ही असं अवॉइड करतो, असं काही नाही की आम्ही त्याला प्रोत्साहन देतो की त्याच्या पद्धतीने तो जगायला पाहिजे. पण अजून तो लहान आहे म्हणून आम्ही खूप साऱ्या गोष्टी त्याला म्हणजे प्रेशराईज करू शकत नाही. आणि कधी कधी रागही येतो, कधी कधी हेही येतो, पण त्याच्याकडे बघून आम्हाला सगळा राग शांत होऊन जातो. बघा, आता त्याने काय केलं की मला कॅडबरी पाहिजे, कॅडबरी पाहिजे, कॅडबरी पाहिजे. आणि कॅडबरी फोडे तोपर्यंत त्याला सुद्धा दम नाही, कारण की त्याला हवी होती कॅडबरी. कॅडबरीच्या जागेवर आम्ही जी बालाजीचं जे मंचसारखी एक चॉकलेट निघाली, त्याच्यात चॉकलेट खूप कमी प्रमाणात असते, म्हणून आम्ही त्याला ही कॅडबरी नेहमी द्यायचं ट्राय करतो, कारण की याच्यात खूप चॉकलेट कमी असते आणि साखरेचं प्रमाण पण खूप कमी असतं आणि त्याला आवडतं देखील, म्हणून आम्ही त्याला हेच ट्राय करतो. किती खुश होतो बघा, कॅडबरी दिली का. मुद्दाम याच्यात बालाजीची ही आहे वेपर्स टाईप, म्हणजे त्याच्यात मध्ये चॉकलेट कमी येते आणि त्याच्यात गव्हाचंही असतं, म्हणून आम्ही मुद्दाम आणलेली कृष्णाला. काय म्हणतो याला कृष्णा, काय म्हणतो, काय काय सगळ्यांना बाय कर, या म्हणा कॅडबरी घ्या म्हणा. देऊ का त्यांना, देऊ का कॅडबरी, नाही. ओके, बघा याच्यात खूप म्हणजे चॉकलेट कमी असते, म्हणून कृष्णाला आम्ही ही देतो. मंचपेक्षा बी चॉकलेट कमी असते याच्यात, आणि टेस्ट पण चांगली लागते. बाकी दुसरं गोड काही खात नाही तो. थँक्यू बोल पप्पाला, थँक्यू बोल. बघा थँक्यूला काय बोलतो, थँक्यू काय, थँक्यू.
बोल थँक्यू. बाय का मग सगळ्यांना. गुड मॉर्निंग बोल. गुड मॉर्निंग बोल. बाय. पी घे मग पप्पाची, पी घे मग. अशी घे ना. अशी अशी घे, अशी घे. चिक. कॅडबरी दिली का? लागून गेली मला. कॅडबरी लागून गेली का? कुठं लागली? कुठं लागली? हा हा. त्यानंतर कृष्णाला भूक तर काही लागत नाही, कारण की त्याचं कॅडबरी चॉकलेटमध्येच मन लागतं. म्हणून त्यानंतर आम्ही त्याला जबरदस्ती खिचडी खाऊ घालायचा प्रयत्न केला. आणि खिचडी पण तो अशी खात नाही. जे असतो ते बाहेर जाऊन हे बघ ते बघ करून खातो. सगळ्या नाटकं त्याची चालू होती. आणि तरी आम्ही खिचडी खाऊ घालत होतो मित्रांनो, बघू शकता. कारण की इकडे तिकडे बघून, इकडे तिकडे बघून, हे बघून ते बघून तो जेवण करत होता. आणि त्यानंतर त्याची नाटकं चालूच होती. त्याच्यानंतर कृष्णाने बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीनंतर थोडीशी खिचडी खाल्ली. बरेचसे नाटकं करून त्याने थोडीशी खिचडी पोटात गेली. त्यानंतर भाजीपाल्याचा बाहेर आवाज आला आणि कृष्णा बाहेर लगेच गेला. गल्लीत भाजीपालावाला आला म्हणजे कृष्णा लगेच बाहेर जाऊन जातो. आणि तिकडे पण बाहेरून आवाज येत होता कांद्याच्या गाडीचा. तिकडे कृष्णा पडत होता. तर व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब करून नक्की सांगा. आणि नटखट कृष्णाचा जीवन प्रवास या चॅनलला नक्कीच तुमचा सपोर्ट असू द्या मित्रांनो. जय हिंद जय महाराष्ट्र.